नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया हिरव्या वाटणातील शिंपल्या मसाला. हे पहा, एक वाटा घेतला आहे शिंपल्यांचा, तो स्वच्छ धुवून घेतला आहे. कोथिंबीर घेतली आहे एक वाटी, 4 मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतले पाव वाटी आणि 1 चमचा किसलेला आलं घेतलं आहे, 1 चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा कोथिंबीरची पावडर, 1 चमचा मीठ, कोकम, 1 वाटी खोबरं, अर्धा वाटी तेल आणि चिरलेला कांदा मोठा बारीक. हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया. हिरवं आता वाटण करून घेऊया आम्ही. आणि 4 मिरच्या घेतल्या आहेत ते. ह्याच्यामध्ये मी मालवणी मसाला किंवा तुमच्याकडे आहे तर तसला मसाला घाला तुम्हाला पाहिजे तर. मला हे हिरव्या कलरचं पाहिजे म्हणून मी मसाला वगैरे घातला नाही, हळद वगैरे तुमच्या आवडीनुसार घाला. खूप छान होतो हा शिंपले मसाला. थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. हे पहा, छानपैकी वाटलं आहे. छान एकदम बारीक वाटून घ्यायचं. हे पहा, कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. छानपैकी भाजून घेऊया, कलर चेंज होईपर्यंत. हे पहा, छानपैकी भाजून तयार झाला आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवं वाटण केलं होतं ना, ते घालून घेऊया. ते छानपैकी परतून घेऊया, एकजीव करून घेऊया. 5 मिनटं झाकण मारून ठेवूया. हे पहा, 5 मिनटं झालं आहे. छानपैकी ते शिजायला पाहिजे म्हणून 5 मिनटं झाकण मारून ठेवलं होतं. सुक्या कोथिंबीरीची पावडर आणि जिऱ्याची पावडर आणि मीठ आणि शिंपल्या छानपैकी ते एकजीव करून घेऊया. आणि थोडंसं पाणी घालून घेऊया आणि शिजत ठेवूया. हे पहा, वाव, छान दिसत आहे. कलर पहा, हिरवागार आला आहे. आता कोकम घालून घेऊया. छानपैकी परतून घेऊया. हे पहा, आपले हिरव्या वाटणातली शिंपल्या मसाला करून तयार आहे. हे पहा, खूप छान झाला आहे, मस्तच झाला आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून पहा. खूप छान झाला आहे, मस्तच झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.